नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांचरणी प्रार्थना। आज माघी पौर्णिमेच्या दिवशी कापुराची ही वस्तू जाळायची आहे। याने आपल्या घरात सुख समृद्धी साठी तुम्ही ही सेवा हा उपाय करू शकता। हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व अडचणी, पतीच्या कामात जर काही अडचणी येत असतील आणि आपल्या मुलाला सतत आजारपण येत असेल तर ही सेवा नक्की तुम्ही करा। कापुरासोबत ही वस्तू जाळल्यानंतर त्या वस्तूचं तुम्ही काय करायचं आहे ही माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या भक्तिसागर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। आज मी तुम्हाला कापुराचा उपाय सांगणार आहे। तो उपाय तुम्ही करू शकता। ज्यांना पौर्णिमेचं व्रत करणं शक्य नसेल तर आपण हे उपाय करून आपल्या घरात लक्ष्मी माताला स्थिर करू शकता आणि आपल्या घरातील हे उपाय तुम्ही केल्याने सर्व संकट टळून जातील। प्रथम आपल्याला देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर तुळशीपाशीही सुद्धा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। या सेवेसाठी आपल्याला एक मातीचं भांडं लागणार आहे। मातीचं भांडं नसेल तर आपण पंती सुद्धा घेऊ शकता। त्यावर आपल्याला तांदूळ पसरून घ्यावं लागतील आणि त्यानंतर 7 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत। त्या कापुराच्या वड्या आपल्याला त्या तांदूळावर ठेवायच्या आहेत आणि नंतर जेवण्या हातात 2 लवंगा आणि 2 विलायची घ्या आणि मोहरी सुद्धा घ्या आणि त्याच हातात थोडे काळे तीळ घ्या। काळे तीळ नसतील तर आपण पांढरे तीळ सुद्धा वापरू शकतो, कारण की माघी पौर्णिमेला तिळाचं विशेष महत्त्व आहे। आणि ते सर्व वस्तू आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या अंगावरून 7 वेळा उतरून काढा। उतरून घेतल्यानंतर त्या आपल्याला सर्व वस्तू कापुराच्या वड्यावर टाकायच्या आहे आणि कापुराला आपण जेव्हा 1 चम्मच तूप सुद्धा आपल्याला त्या कापुरात घालायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर तो कापूर आपल्याला देवासमोरून 7 वेळा ओवाळायचा आहे देवाला आणि नंतर सर्व घरात तो कापूर घेऊन आपल्याला कानाकोपऱ्यात तो कापुराची पंती घेऊन आपल्याला फिरायचं आहे। सर्व घर फिरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजासमोर ती पंती ठेवायची आहे आणि त्यानंतर तो कापूर विझला की त्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ते पाणी तुळशीला आपल्याला मुळीच टाकायचं नाही। आपण ते पाणी एखाद्या झाडाला टाकायचं आहे आपल्याला। ही सेवा तुम्ही आपल्या घरात केल्याने आपल्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहणार। आपल्या घरात कोणतेही संकट येत असेल तर ते संकट नेहमी करता टळून जाणार आणि आपल्या मुलाला नेहमी यश येणार। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। जय गजानन।